शांतता. आयुष्याच्या गदारोळात प्रत्येक मनुष्याला एका शांततेची गरज असते. पण हीच शांतता कायमस्वरूपी आयुष्यात स्थिरावली तर आयुष्य बकाल बेरंगी वाटू लागेल. जिच्या आयुष्यात ही शांतता कायमस्वरूपी स्थिरवली, पण त्या शांततेमुळे ती डगमगली नाही. तिने त्या शांततेला सोबत घेऊनच आपल्या कलेच्या जोरावर या शांततेला भेदले. तिला बोलता येत नाही, पण तिने स्वतःची भाषा, स्वतःचा संवाद चित्रकलेच्या माध्यमातून उभा केला. स्वतःचं भावविश्व आपल्या मनात कोंडून न ठेवता कलेच्या आधारे लोकांसमोर मांडणारी सिंधुकन्या पूजा रूपाची धुरी. आमची मूकबधिर मुलांची शाळा या जिल्ह्यामध्ये एकमेव आहे. यासाठी आम्ही प्रवेशासाठी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये किंवा वेगवेगळ्या गावात जाऊन आम्ही मुलांचा शोध घेत होतो. असंच एक दिवस वेतुरामध्ये गेले असता त्या ठिकाणी ही पूजा नावाची मुलगी आम्हाला भेटली. ती आमच्या शाळेमध्ये आली. पायरी 1 मध्ये प्रवेश झाले. पायरी 1 नंतर पायरी 2, पायरी 3, पायरी 4 असं करत करत ती 5वी, 6वी, 7वीपर्यंत गेली. आणि या दरम्यान तिची चित्रकला हा विषय तिचा आवडता होता. सर्व विषयामध्ये ती प्रथम क्रमांक घ्यायचे, पण त्यामध्ये चित्रकला हा विषय तिचा खूप आवडीचा होता. आणि ते मी कला शिक्षक या नात्यानं तिला हेरलं. तिला वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन केलं, वेगळी माहिती दिली. आणि तिनं पण ती माहिती घेऊन आपण त्या कलेमध्ये काहीतरी करिअर करायचं म्हणून ती स्वतःसुद्धा एक्स्ट्रा तास प्रयत्न करत होती. आणि त्याचं प्रयत्नाचं फळ म्हणजे ती वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक घेऊ लागली. इलिमेंटरी, इंटरमिजिएट या ग्रेड परीक्षेमध्ये तिनं A श्रेणी प्राप्त केली. अशा तऱ्हेनं तिची प्रगती होत गेली. आणि प्रगती पाहून आम्हालाही वाटले की बाबा हिला पुढं काहीतरी चांगलं उच्च शिक्षण द्यावं. यासाठी आम्ही मग प्रयत्न केला की सांगली येथे कला विश्व महाविद्यालय सांगली या ठिकाणी तिला चित्रकलेच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेशित केलं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे टोटल महाराष्ट्रामधून दिव्यांग विभागातून म्हणजे कर्णबधिर विभागातून ती महाराष्ट्रात पहिली आली. अशी यश घेणारी की यश मिळवणारी ती या सिंधुदुर्गमधील प्रथम कन्या म्हटली तर काय वावगं ठरणार नाही. आई बाबा दोघेही शेतकरी, ते दोघेही मूकबधिर. ती 5 वर्षाची असताना एका छोट्याशा आजारानं तिचं ऐकू येणं बंद झालं. तरीही या परिस्थितीवर मात करून चित्रकलेत तिने प्रावीण्य मिळवलं. पूजाच्या चित्रांविषयी बोलायचं झालंच तर ती आपल्या चित्रांमधून महिलांचं भावविश्व मांडताना दिसते. आई मुलीचे नाते असो अथवा ग्रामीण भागातील महिलांचं भावविश्व रंगवताना ती त्यातून सामाजिक संदेश देखील देते. आता चित्रकला हीच तिची संवादाची भाषा बनली आहे.